नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 46. चला तर मग क्वेश्चन फर्स्टला सुरुवात करूया. पेज ऑफ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग. एक पेज आहे कॅलेंडरचं, ते किती लॉंग आहे? 45 सेंटीमीटर अँड 26 सेंटीमीटर वाईड. वाईड म्हणजे काय? त्याची ब्रेड झाली. लॉंग म्हणजे काय? लेंथ झाली. व्हॉट इज द एरिया? म्हणजे हे कोणत्या शेपमध्ये झालं? रेक्टँगल. तर रेक्टँगलचा शेप कसा असतो? कॅलेंडर हे उभं असतं, बरोबर. इथं आपण अटकवण्याची जागा असते. आता याची ब्रेड किती सांगितली त्यांनी? 26 सेंटीमीटर. आणि हाईट म्हणजे लॉंग किती सांगितलं? 45 लॉंग. ओके, 5 सेंटीमीटर. आता इथं काय काढायचं आपल्याला? पूर्ण एरिया काढायचा आहे. मग एरिया कसा काढणार? एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल शिफ्ट झाला ना. मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. तर लेंथ किती आहे? 45 सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर लिहा तुम्ही, इथं पण 26 सेंटीमीटर लिहा. 45 सेंटीमीटर आणि 26 सेंटीमीटर किती होता? इथे गेलं मी कॅल्क्युलेशन बघा. 6 5 जा 30, 0 इथं आला, 3 कॅरी गेला. 6 4 जा 24, 24 प्लस 3 कॅरी 27 लिहिले. नंतर 0 घेतला. नंतर 2 5 जा 10, 0 इथं 1 कॅरी. 2 4 जा 8 आणि 1 कॅरी 9. बरोबर. ॲडिशन किती? 0 7 2 प्लस 9 11. ओके, 1170 हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. आता हे स्क्वेअर सेंटीमीटर कावर लिहिलं? सेंटीमीटर काय? सेंटीमीटर काय होतं? स्क्वेअर सेंटीमीटर होतो. किंवा आपण असं पण लिहू शकतो, सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर, असं लिहू शकतो किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं पण आपण लिहू शकतो. द एरिया ऑफ द पेज ऑफ द कॅलेंडर इज 1170 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. चला तर मग क्वेश्चन 2 बघूया. सेकंड क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8? एरिया ऑफ ट्रायंगल काय सांगितलं? 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. बरोबर. हाईट किती दिलेली? 3.6 सेंटीमीटर. आता बेस इंटू हाईट, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? मला माहिती आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस दिलेला आहे आपल्याला, हाईट पण दिलेली आहे. मग आपल्याला फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. चला तर मग पुट करूया. बेसची व्हॅल्यू 4.8 इथे टाकली आपण आणि ह्याची हाईटची व्हॅल्यू इथे पुट केली 3.6. आता इथे काय 2 आहे, 2नी 4.8ला डिवाइड करा किंवा 3.6ला करा. मी 4.8ला केलं. ओके, 2 4ला केलं किती? 2 जा 4 आणि 2 4 जा 8 म्हणजे 2 हा पॉईंट इथे देऊन घेतला म्हणजे 2.4 आलं. 2.4 इंटू 1 2.4च आणि 2.4 इंटू 3.6. बघा मी इथे कॅल्क्युलेशन पण करून दाखवले तुम्हाला. 6 4 जा 24, 4 आले 2 कॅरी, 6 2 जा 12, 12 प्लस 2 कॅरी 14, इथं 0. नंतर 3 4 जा 12, 1 कॅरी ओके. आणि 3 2 जा 6, 6 प्लस 1 कॅरी 7, 4 ॲडिशन करायची याची 4 प्लस 2 6 आणि 1 प्लस 7 8. आणि आता इथे पॉईंट आहे, इथं 2 डिजिट नंतर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, नंतर इथं 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. तुम्हाला युनिटचं मी सांगितलं होतं, युनिट तसंच लिहायचं आहे. द एरिया ऑफ गिवन ट्रायंगल इज 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. चला तर मग थर्ड एक्झाम्पल बघूया. आता थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर? एक रेक्टँग्युलर म्हणजे काय? रेक्टँग्युलर कलर शेपमध्ये आपल्याला काय दिली? लँड दिली म्हणजे शेत दिलेलं आहे एखादं. त्याचा एरिया किती? 75.5 लॉंग आहे अँड 30.5 मीटर ब्रॉड. ब्रॉड म्हणजे काय झाली? त्याची ब्रीड झाली. लॉंग म्हणजे काय? लेंथ झाली. ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. मग त्याची पर स्क्वेअर मीटरची प्राईस किती सांगितली? 1000. तर आपल्याला किती काढायची? टोटल याची काय करायची? आपल्याला प्लॉटची व्हॅल्यू काढायची. मग आता पहिल्यांदा काय, या पूर्ण प्लॉटचं आपल्याला काय क्षेत्र माहीत झालं पाहिजे, म्हणजे पूर्ण एरिया किती तो माहीत झाला पाहिजे. एरिया माहीत झाला म्हणजे आपल्या
एरिया गुणिले काय करू आपण, मग याला ह्या रेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आलं लक्षात. चला तर मग सुरुवात करूया ॲन्सरला. फॉर्म्युला काय आपला रेक्टँगलचा एरिया ऑफ रेक्टँग्युलर शेप बोलले तुम्हाला, म्हणून तुम्ही रेक्टँगलचा फॉर्म्युला यूज करा. लेंथ इंटू ब्रीथ. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ काय दिलेली आपल्याला 75.5 मीटर आणि ब्रीथ किती दिलेली 30.5 मीटर. ओके. आता इथे याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येईल आपलं 2302.75 स्क्वेअर मीटरला येते, कारण युनिट कशामध्ये दिले मीटरमध्ये, म्हणून मीटरचा स्क्वेअर केल्यावर काय स्क्वेअर मीटर होईल. दोन्ही मीटरचं मल्टिप्लिकेशन केलं स्क्वेअर मीटर येते. मग व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट. आता आपण स्क्वेअर मीटर काढलं आहे. आता आपल्याला त्याला काय सांगितलं आहे त्याची व्हॅल्यू काढायला लावलेली, बरोबर. एरिया तर काढला आपण, आता त्याची व्हॅल्यू काढू टोटल एरिया काढल्यानंतर. मग एरिया इंटू रेट. एरिया किती आहे 2075 लिहिला आणि इंटू किती सांगितले आपल्याला 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. मग 1000 याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग ॲन्सर आपला फायनली हे आलेलं आहे. ओके. द व्हॅल्यू ऑफ द लँड इज 23,02,750 रुपीज. ओके. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग. एक रेक्टँग्युलर हॉल आहे, त्याची 12 मीटर लॉंग आहे तो अँड 6 मीटर ब्रॉड आहे. इट इज द फ्लोरिंग इज टू बी मेड अ स्क्वेअर टाईल. त्याच्यामध्ये काय करायचं स्क्वेअर टाईल आपल्याला बसवायची आहे. त्या किती याच्या आहे 30 सेंटीमीटरची. त्याची साईड किती आहे 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर म्हणजे किती याशी स्क्वेअर झाला 30. ओके. हाऊ मेनी टाईल्स विल बी फिट इन द इंटायर हॉल. मग त्या हॉलमध्ये किती टाईल्स बसतील हे आपल्याला काढायचे आहे. हाऊ मेनी म्हणजे किती. वुल बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड 15 सेंटीमीटर वेअर यूज. तर 15 सेंटीमीटरच्या यूज केल्या तर किती लागतील आणि 30 सेंटीमीटरच्या यूज केल्या तर 30 सेंटीमीटरच्या पण टाईल्सचा काढायचं आणि 15 सेंटीमीटरच्या टाईल यूज केल्या तर किती लागतील ते पण काढायचं आपल्याला. चला तर मग सुरुवात करूया. अगोदर आपण 30 सेंटीमीटरच्या काढतोय. ओके. 30 सेंटीमीटर इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 100. मग किती 3/10 आले. 0 कॅन्सल झाला. 100 का बरं घेतले 1 मीटर इज इक्वल टू काय असतं आपलं 100, बरोबर. आणि इथं आपल्याला काय दिलेलं आहे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. मग मीटरचं आपल्याला काय करावं सेंटीमीटरचं काय करावं लागेल मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यामुळे आपण हे करून घेतलं 3/10 मीटर. 1 मीटर इज इक्वल टू हे बघा इथं मी लिहिलेलं ब्रॅकेट कम्प्लीट. एरिया ऑफ हॉल. एरिया ऑफ हॉल काय असतो हॉलचं काय दिलं आहे रेक्टँग्युलर शेप दिला आहे. मग लेंथ इंटू ब्रीथ आपला फॉर्म्युला रेक्टँग्युलरचा. मग लेंथ किती दिलेली 12 मीटर आणि ब्रॉड किती दिले 6 मीटर म्हणजे ब्रीथ झाली ती 6 सेंटीमीटर. मग 12 6 72 मीटर यायला पाहिजेत आपलं. ओके. इथं स्क्वेअर मीटर. मग एरिया ऑफ स्क्वेअर टाईल साईड इंटू साईड. आता साईड इंटू साईड काय होईल आपली हे कशा झाला एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला. आता 3/10 इंटू 3/10. 3 3 9 आणि 10 10 100 हे झालं स्क्वेअर मीटरमध्ये आपलं. नंतर नेक्स्ट नंबर ऑफ टाईल रिक्वायर्ड. एरिया ऑफ हॉल किती झालेला आहे आपला एरिया ऑफ 1 स्क्वेअर टाईल इज इक्वल टू 72 स्क्वेअर सेंटीमीटर आणि इथे 9/10 स्क्वेअर मीटर. ओके. आता इथं स्क्वेअर मीटर आहे, इथे पण काय आपलं स्क्वेअर मीटर आहे, बरोबर. 9/100. आता 100 काय इथं याला डिवाइड आहे, इकडे जाताना 72ला काय होईल तो मल्टिप्लाय होईल, बरोबर. मग इथे आपणला काय राहील फक्त तुमचा 9च राहील. 72 × 100. ओके. आता इथं 9ने 72ला डिवाइड होतं म्हणजे 9 8 72. ओके. डिवाइड करून घेतलं 8 × 100 किती होता 800. 800 टाईल्स आपल्याला काय होती रिक्वायर्ड होती. कितीची यूज केल्यावर 30 सेंटीमीटरची एक टाईल यूज केल्यावर आपल्याला 100 टाईल्स आपल्याला एका फ्लोअरमध्ये बसावा लागतील एका हॉलमध्ये. आलं लक्षात. हे किती 30 सेंटीमीटरची यूज केलेली असताना मग लिहिताना आपण कसं लिहू 800 टाईल्स विल बी रिक्वायर्ड फॉर 30 मीटर्स टाईल यूज. नेक्स्ट लिहिताना आपण नेक्स्ट इफ द साईड ऑफ स्क्वेअर इज
15 सेंटीमीटर. नेक्स्ट काय आपण 50 सेंटीमीटरचा यूज करतो आहे. तर 15 डिवायडेड बाय 100, कारण आपल्याला याला अगोदर कशामध्ये करावं लागेल, मीटरमध्ये करून घ्यावं लागेल, कारण सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आपल्याला 15. मग 10 कट झाला आपला, कितीवरती 10 कट होईल का इथे, नाही होणार. 15ला कशाने डिवाइड करावं लागेल, 100ला कशाने डिवाइड करावं लागेल. मग आपल्याला कितीने डिवाइड करावं लागेल, 5ने डिवाइड करावं लागेल, कारण 3ने याला 0ला डिवाइड होत नाही, म्हणून 5 आपला एंडिंगला असला पाहिजे. ओके. मग 5 3 दा 15 आणि 5 20 दा किती होत्या 100. 3/20 काय आलं, मीटर. मग एरिया ऑफ स्क्वेअर टाईल इज इक्वल टू 3/20 इंटू 3/20. 3 3 दा 9, 20 20 दा 400, 2 2 दा 4 आणि हे 2 0. ओके. आणि स्क्वेअर मीटर आपलं युनिट, आणि स्क्वेअर मीटर आणि हे स्क्वेअर मीटर, याचं काय आलं, स्क्वेअर मीटर झालं. मीटर तर स्क्वेअर मीटरमध्ये आलं. डबल मल्टिप्लिकेशन केलं आपण. नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय होता आपला, एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ 1 स्क्वेअर टाईल. बरोबर. 72 डिवाइड बाय 9 डिवायडेड बाय 40 हे आपण इथे लिहून घेतलं. हे तर तुम्हाला समजत नसेल तर हे असं आहे. ओके. एवढा. नंतर हे 400 डिवाइड कशाला जातील, इथं डिवाइड आहे, इथं याला 72ला काय होतील, मल्टिप्लाय होतील. बरोबर. मग इथे करताना 9 8 दा 72, मग 8 इंटू 4, 8 4 दा 32. बरोबर. 32 आणि हे 2 0, म्हणजे तुमचे किती झाले, तुमचे 3200. ओके. मग 3200 टाईल विल बी रिक्वायर्ड. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ गार्डन विथ मेजर ॲज शोन इन द फिगर. फिगर दिलेली आहे आपल्याला, तिच्यात काय दिलेलं आहे, त्याचा काय दिलं आहे, पेरीमीटर दिलेला आहे, ती मेजर करायला लावली. पेरीमीटर ऑफ द गार्डन 13 इंटू 12. ओके. ही बघा 13 सेंटीमीटर आपल्याला फिगर दिलेली बुकमध्ये, 30 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर. बरोबर. आता आपल्याला पेरीमीटर काढताना काय करतो आपण, टोटल साईडच्या साईडची काय करतो आपण, बेरीज करतो, तेव्हा आपलं पेरीमीटर लिहितं. आता 13 किती वेळा आहे बघून घ्या, 1 2 3, इथं 4 टाईम, 5 टाईम, 6 टाईम, 7 8 9 10 11 12 टाईम्स आपली काय केली पाहिजे, 13ची ॲडिशन केली पाहिजे. मग 13 इंटू आपण काय करू शकतो, 12 करू शकतो. बरोबर. ते आपलं ॲन्सर येईल, ते काय होईल, आपली पेरीमीटर होईल. पण आपण आता पेरीमीटर कसं काढायचं ते पण बघून घेऊ. पेरीमीटर ऑफ द गार्डन 13 इंटू 12 केली, किती आली आपली 156 मीटर आली. बरोबर. पण इथं काय 6 हॉरिझॉन्टल प्लस 6 वर्टिकल इज इक्वल टू 12 साईड, म्हणजे 12 कसे आले मी तुम्हाला सांगितले. हे वर्टिकल किती 1 2 3 1 2 3 3 प्लस 3 6 झाल्या, आणि हॉरिझॉन्टली ह्या 3 आणि ह्या 3 ह्या 6 झाल्या, ह्या साईड सांगितलं. बरोबर. नेक्स्ट आहे फ्रॉम फिगर वी गेट 5 स्क्वेअर. आता इथे काय हे स्क्वेअर आहे. बरोबर. 1 2 3 4 आणि हा 5. बरोबर. 5 स्क्वेअर साईड 13 मीटर, किती आहे 13 मीटर. एरिया ऑफ द फिगर 5 इंटू एरिया ऑफ 1 स्क्वेअर. आता एरिया काढताना आपण कसा काढणार आहे 1 स्क्वेअरचा, 5 इंटू 13 इंटू 13 काढणार आहे. बरोबर. मग 13 इंटू 13 169 इंटू 5 केलं तर 845 स्क्वेअर मीटर आपलं ॲन्सर येणार आहे. एरिया ऑफ 1 स्क्वेअरचा करायचा आहे म्हणून आपण 13 इंटू 30 घेतलेले आहे इथे. ओके.